brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता आपण आहोत वरळी नाक्याला. इथनं 196 वॉर्ड क्रमांकामधनं पद्मजा चेंबूरकर, माजी नगरसेवक असलेले आणि विभाग प्रमुख असलेले आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी यांना इथनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे. पण इथं या 196 वॉर्डसाठी आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप असे आणखी दोन इच्छुक उमेदवार सुद्धा होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वरळीमध्ये असलेलं जे नाराजी नाट्य आहे तर ते या 196 वॉर्डमध्ये सुद्धा असल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ठाकरेंनी नाराजी नाट्य दूर केलं असलं तरी सुद्धा नाराजीचा फटका हा निवडणुकांच्या अनुषंगानं बसत असतो. कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. या कार्यकर्त्यांना खरोखर या नाराजी नाट्याची भीती वाटते का? जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. इथं आपल्याबरोबर जिवबा केसरकर आहेत, जे शाखा प्रमुख आहेत इथले, आणि त्यांच्याशी आधी बोलूयात की आपल्याकडे म्हणजे आता असा आरोप होतोय ते की पद्मजा केसरकर यांना तिकीट दिलं, पद्मजा चेंबूरकर यांना तिकीट दिलं त्याचं कारण आहे ते म्हणजे की त्या आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी आहेत, कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं, याच्यावरनं काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे असं म्हटलं जातं. तर तुम्हाला असं वाटतं का की खरोखर कार्यकर्त्यांची नाराजी आहे? तुम्ही इथले शाखा प्रमुख आहात. नाही, असं तर काही नाहीये. नाराजी हा विषय कसं आहे, जे चिंबूरकरांचे मागील 25 वर्ष सातत्याने या विभागामध्ये काम आहे. त्यांनी ह्या ठिकाणी सुरुवातीला 1997 पासून ते आजपर्यंत सातत्याने विभागामध्ये काम केलं आहे. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी या जरी गृहिणी जरी असल्या तरी त्यांच्या पाठीमागे ते असल्या कारणाने आज त्या एवढ्या विभागामध्ये फिरत होते आणि काम करत होते. त्यामुळे अशी नाराजी अशी काही वाटत नाही. इच्छुकांची संख्या तर असते, प्रत्येकाला असं वाटतं की मला तिकीट मिळावी, तो त्यांचा हक्क आहे की तिकीट मागणं. पण शेवटी 7-8 जण जरी उमेदवार असले तरी त्यातील एकालाच कोणाला तरी उमेदवारी मिळू शकते. त्यामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की नाही, पद्मजा चेंबूर योग्य आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती म्हणजे आशिष चेंबूरकर या विभागात गेली 25 वर्ष सातत्याने नगरसेवक म्हणून काम करतायत. आणि लोकांचाही तसं मनापासून त्यांना समर्थन होतं की साहेब तो पद्मजा चेंबूरकरांना आजच्या हालाकीत जर तिकीट मिळाली आणि शिवसेना मनसे एकत्र झालेत तर नक्कीच आपण भरघोस मतांनी निवडून येऊ अशी त्यांना अपेक्षा आहे. बरं, मी आकर्षिका पाटील, संगीता जगताप अशा दोघी जणी इंटरेस्टेड होत्या याच जागेवरनं, याच मतदारसंघातनं. तर मतदार म्हणून म्हणजे तुम्ही खरं तर आता पद्मजा चेंबूरकरांच्यासाठी रॅली काढण्यासाठी तिथं जमलेला आहात, पण तरी सुद्धा या दोन जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या दृष्टीनं डिझर्विंग कॅन्डिडेट कोण होतं किंवा ते होते का डिझर्विंग कॅन्डिडेट? त्यांचं इथं काम होतं का? खरोखर असं वाटतंय का की त्यांना मिळालं असतं तरी चाललं असतं? नाही, कॅन्डिडेट म्हणून मी असं म्हणू शकत नाही, कारण की शेवटी पक्षश्रेष्ठी जी आहे तो जो निर्णय घेतील तो योग्य कॅन्डिडेट असं आम्ही मानतो. आता मी त्यांना असं म्हणणार नाही की हे योग्य होते किंवा अयोग्य होते असं आमचं नाहीये. ती पक्षाचे शाखा प्रमुख म्हणून काम करत होती. मागील 8 वर्ष ती सातत्याने या ठिकाणी काम करत होती. दुसरी होती युवा सेनेची वडी विधानसभेची कार्यकर्ते आकर्षिका पाटील, दोघीही कार्यरत होते त्यांच्या जागेवरती. पण मी ते असं म्हणू शकत नाही की पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला तर चुकीचा आहे. योग्य निर्णय घेतलाय त्यांच्या दृष्टीने तो बरोबर आहे आणि आम्हाला योग्य वाटतं म्हणून आम्ही आज बहुसंख्येने या ठिकाणी उभे आहेत. प्रत्येकाची नाराजी असते हे त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे. बाकी पुढील काय मार्ग निवडायचा आहे ते स्वतः बघतील. नाराजी असली की मग मतदारांना बाजूला वळवणं, मतदानाच्या दिवशी उतरवणं हे मोठं चॅलेंज होतं. शाखा प्रमुखाचं काम असतं नगरसेवकाच्या किंवा उमेदवाराच्या मागे उभं राहायचं. तुमच्या दृष्टीने हे चॅलेंज वाटतंय नाराजी इथं या वॉर्डमध्ये असणं? नाराजी हा पक्षाचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे काय आम्हाला एवढं काय त्याचा इफेक्ट जाणवणार नाहीये. कारण की आज तुम्ही या ठिकाणी बघत असाल की नुसते फक्त काल रात्री फक्त असं फोन केल्याने एवढे हा सगळा मॉब जनसमुदाय जमा आहे. हा त्या संघटनेच्या पाठीमागचा सगळा लोकांची असलेल्या अपेक्षा आहेत की बाबा नाही, शिवसेना आणि मनसे ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी नक्कीच काहीतरी चांगलं होतं. त्यामुळे नाराजी हा भाग या ठिकाणी दिसतच नाहीये. पद्मजा चेंबूरकरांना इथं तिकीट मिळाल्यामुळे नाराजी आहे पक्षामध्ये, जसं त्यांनी सांगितलं की ही पक्षांतर्गत नाराजी आहे. तर ही पक्षांतर्गत नाराजी मतदानावर परिणाम करू नये म्हणून तुम्ही कसे प्रयत्न कराल? पहिली गोष्ट म्हणजे उमेदवार हा शेवटी पक्षप्रमुखांनी दिलेला आहे, तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि चेंबूरकर साहेबांचं या ठिकाणी गेली 25 ते 30 वर्ष शाखा प्रमुख असल्यापासून काम आहे आणि वहिनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळे वहिनींचा पण महिलांमध्ये शाखेमध्ये संपर्क हा आहेच. नाराजी हा विषय शेवटी उमेदवार ही एकालाच दिली जाते, जेणेकरून एकाला उमेदवार दिल्यामुळे पद्मजा चेंबूरकर हे चेंबूरकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी योग्य ते उमेदवार म्हणून लोकांनी ठरवलेली उमेदवार आहेत. कारण की लोकांचं जेव्हा जनमत घेतलं गेलं इकडे ह्या ठिकाणी तर पद्मजा चेंबूरकर यांचं नाव लोकांनी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेऊन या ठिकाणी उमेदवार म्हणून पद्मजा चेंबूर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामागे सर्व शिवसैनिक, एकनिष्ठ शिवसैनिक सहभाग घेत सगळे आनंदात आहेत आणि आम्ही लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त मतांनी ही सीट निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. जसं ते म्हणतात त्याप्रमाणे जास्तीत जास्त मतांनी ही सीट निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. या नाराजीचा काही इथं फटका पडताना तुम्हाला पाहायला मिळेल का या सीटवर?
नाही, आम्हाला तर असं काही वाटत नाही आहे. कारण का आम्ही कार्यकर्ते जे असे आहेत, आम्ही 100% आम्ही निवडून आणणारच आहे. कारण का एवढं आमच्याकडं बल्स आहे आणि एवढं आम्ही निवडून घेऊन येणारच कसंही करून. आम्ही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने खरोखर इथं नाराजी आहे दिसतेय का, की हे जे सगळे आहेत ते चेंबूरकरांचेच कार्यकर्ते आहेत, फक्त वेगवेगळ्या नावांच्या मागे कधी काळी ते उभे राहिले होते? केव्हाही नाही, चुकून नाही. आज साहेब जवळजवळ 25 वर्ष या विभागात कार्यरत आहेत आणि त्या गाड्यातल्या लोकांपासून ते वृद्धांपर्यंत. आणि आमचा एरिया कसा आहे, असा आहे सगळा, म्हणजे एक स्लम. आणखीन आम्हाला दोन्ही ठिकाणी पाठिंबा आहे. कुठे मतभेद केले जात नाही. तिकडे साहेबांच्याकडे आलं कोणी आलं तर त्याचे रात्रंदिवस सेवा केली जाते. बघा तुम्हाला दिसते नाही, एका फोनवर आलेली ही सगळी जनता आहे. अर्धी महिला सगळ्या शाखेत बसलेल्या आहेत. याच्यावरून अंदाज येतो ना. बरं, नाराजांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप या नाराजांना तुम्ही कशा पद्धतीनं आवाहन कराल आता या मतदानासाठी, या प्रचारासाठी, या किंवा नाराजी दूर करा किंवा नाही आलात तरी चालेल, आम्ही तुमच्याशिवाय म्हणजे निवडणूक काढू शकतो, काय कसं आवाहन करा? आमचे वरिष्ठ आहेत ते त्यांच्याशी बोलतील, पण आमच्या शिवसेनेमध्ये एखाद्याला सांगायची गरजच नसते. आपोआप शिवसेनेचा झेंडा मशाल हातात घेतली ना की ते आपापल्या रक्तामध्ये सहजत आणि बरोबर कामाला लागतात. काही नाराजी वगैरे होणार नाही. 2 दिवसांनी सर्वजण तुम्हाला ह्या प्रचारात दिसणार आणि पद्मजा चेंबूरकर या भरघोस मतांनी ते निवडून येणार. म्हणजे तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे की आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप येतील? 202% येतील ना, काम करायला येतील ना. कट्टर शिवसैनिक आहेत तर येणारच ना ते लोक काम करायला. आणि समजा नाही आले तर मग ते कट्टर शिवसैनिक नाही असं मानतात? नाही, असं नाही, येणारच ते, असं काय नाही. ते आमचेच आहेत, कुठे गेले नाही ते. आमचे शाखा प्रमुख, आमचे ज्येष्ठ नेते जेवढे आहेत कार्यकर्ते, आम्ही त्यांना म्हणून आणू, काही नाही, ते आपलेच आहेत. दोघं भाऊ एकत्र आलेले आहे. आम्हाला खूप अभिमान आहे. इथं 100% चेंबूरकर साहेबांची मिसेस निवडून येणार आहे. तर शिवसैनिकांशी आपण बोलतात, तुम्हाला काय वाटतंय की नाराजी नाट्याचा इथे फटका पडेल का, की नाराजी विसरून सगळे शिवसैनिक एकत्र येतात? सर्व एकत्र येतील एवढा विश्वास आहे. का एकत्र येतील असा विश्वास आहे? कारण की आताचे जे राजकारण चाललंय बीजेपीचं अतिशय धोकादायक आहे, संविधानाला घातक आहे आणि त्या उद्दिष्टाने आम्ही सर्व एकत्र आलोय. हे संविधानाला टिकवण्यासाठी. आणि आताची जी उलटा पालट चालले बीजेपीचं, लोक ती चालीरीती चाललेत, त्याला कुठेतरी धक्का मारायचा आहे आम्हाला आणि तो पण मजबूत द्यायचा आहे. आणि शिवसेना पहिल्यापासून ही संविधान वाचवणारी आहे, सर्व सगळ्यांना जाती धर्माच्या लोकांना सर्वांना एकत्र घेऊन चालणारी आहे. म्हणून आम्ही शिवसेनेला सपोर्ट करतोय आणि सर्व ही नाराजी राहणारच नाही. बघत राहा तुम्ही, या इलेक्शनला तुम्हाला दाखवून देतील. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही नाराजी राहणार नाही, या इलेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी हर्षदा अभिजित पाटील आपल्या सोबत आहेत. अभिजित जी, तुमच्या पत्नी सुद्धा इंटरेस्टेड होत्या, एक मिनिट, तुमच्या पत्नी सुद्धा इंटरेस्टेड होत्या, त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा तुम्ही इथं आलेले आहात. मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करतो. उद्धव साहेब आहे, आदित्य साहेबांचे आदेश पालन करतो आणि शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशाचं पालन करतो. मातोश्रीने दिलेला आदेश आहे, त्यामुळे मला मान्य आहे. म्हणजे तुमची नाराजी दूर झाली? नाराजी म्हणजे शिवाजी थोडं नाराज असेल ना, पण नाराजगी दूर झाली. शेवटी शिवसेना 4 अक्षर चालते आणि बाळासाहेबांचा आदेश आहे, उद्धव साहेबांचा आणि आदित्य तो आदेश आमच्या सैनिकांना अंतिम असतो. बरं, आता आपण थोडंसं राजकारणाबद्दल बोलूया. निवडणुकीची संधी एकदा मिळते, आता पुन्हा 3-4 वर्षानंतर मिळणार. मग आकर्षिका पाटील, तुमचं काय नेमकं राजकीय करिअर कसं काय राहणार? पद्मजा चेंबूरकर निवडून आल्या, त्या कुटुंबातच तिकीट गेलेलं आहे, तर त्या दृष्टीनं तुम्ही कसा विचार करता? राजकीय दृष्ट्या सांगा. राजकीय दृष्ट्या जेवढी मी तुम्हाला पहिलं सर्वप्रथमच बोललो की मातोश्रीचा आदेश हा शिवसैनिकाला अंतिम आदेश असतो. काल उद्धव साहेब पण बोले, आदित्य साहेब पण बोले आणि आमचं काय वय संपलेलं नाहीये. आणि आज आम्ही जे मी 30 वर्षाचं माझं आयुष्य राजकारणाचं करिअर आहे, माझ्या बायकोचं 20 वर्षाचं, त्यामुळे आज आम्ही बाळासाहेबांकडे बघून आणि बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरणेतून शिवसेनेमध्ये आलो. त्यामुळे शेवटी आदेशाचं बाळ कडूच घेऊन आल्यामुळे शेवटी आज सैनिक आहे म्हणून मी आज इथे आलो. माझी मिसेस पण येते आहे. त्यामुळे काय आज शिवसेनेची ही सीट कशी निवडून आणणार आणि किती मतं की निवडून हा आमचा पहिला विचार आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलं
चेंबूरकर उद्धव ठाकरेंनी बोलावलं होतं असं आम्ही ऐकलंय. तुम्हाला बोलावलं होतं, तुमची मनधरणी झाली. सन्माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब रात्री 3:30 पर्यंत आमच्या बरोबर होते आणि साहेबांना मी सांगितलं, साहेब तुम्ही दिलेला आदेश हा आम्हाला मान्य आहे आणि आम्ही जोमाने काम करणार. स्वतः चेंबूरकर साहेब पण होते आणि सर्व सुनील शिंदे होते, किशोरीताई होत्या, त्यामुळे काय आम्हाला बोलण्याची गरज नाहीये. काय सांगितलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे? आदित्य साहेब सांगितलं आपण तुमच्या भविष्यात विचार करू. तर भविष्यात विचार करू आणि शिवसैनिक या 4 अक्षरांच्या साठी आपण इथे आलेलो आहोत. आपण शिवसैनिक आहोत आणि म्हणून आपण आपली नाराजी दूर केलेली आहे. रात्री पहाटे 3:30 वाजेपर्यंत या सगळी मनधरणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अभिजित पाटील जे आकर्षिका पाटील आहेत त्यांचे पती आहेत, त्यांनी सांगितलं आमचं कारकीर्द जी काही ती संपलेली नाहीये. आज 30 वर्षांचे आहोत, अजून पुढे आमची कारकीर्द आहे आणि त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडनं, ते म्हणजे त्यांचा भविष्यामध्ये विचार केला जाईल. तर आपण पाहिलंय की ठाकरेंच्या शिवसेनेमधली नाराजी 196 वॉर्ड क्रमांकामधली दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काहीशी नाराजी दूर झालेली आहे. कॅमेरामॅन राजेश रेवणकर सह मी अर्षदा परब, मुंबई तकसाठी.